एकतर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, नियतीने फार मोठं दुःख जसं महाराष्ट्राला राष्ट्रवादीतल्या परिवाराला दिलेलं आहे, त्यापेक्षा मोठं दुःख खासदार सुनेत्रा वहिनींना आहे। एवढं मोठं दुःख होऊन सुद्धा माननीय अजितदादा आज आपल्यात नाही, हे दुःख पचवणं सोपं नाही। तरी सुद्धा त्या माऊलीनी माननीय अजितदादांचा स्वप्नातील महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील लोकांना साथ देण्यासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांच्या मागणीनुसार त्यांच्या मनात जरी नसलं तरी अजितदादांच्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे। टीकाकारांचं काही नाही, टीकाकार असेही टीका करणारे, परंतु मी खरंच खासदार सुनेत्रा वहिनींचे पाय धरून त्यांचा धन्यवाद म्हणेल की तुमचं दुःखावर तुम्ही दगड ठेवून दादांच्या परिवारासाठी आमच्यासाठी हा निर्णय घेतला आणि तो अत्यंत योग्य आहे। म्हणणाऱ्याला काही जात नाही की 10 दिवस जायला पाहिजे होते, हे होऊन जायला पाहिजे होतं, पण तोपर्यंत ह्याच टीका करणाऱ्या लोकांनी आधीच सगळं हिरावून गेलंय, आमचं संपलेलं आम्ही। आणि त्यातनं जर यांनी सगळ्याच गोष्टीचं जर चुकीचं केलं तर अजितदादांना काय उत्तर देतील सुनेत्रा वहिनी? त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींनी घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे। त्या आत्तापर्यंत माननीय अजितदादांच्या पडद्यामागे राहून सक्षमतेने काम करत होत्या आणि त्यांची इच्छा नसताना नियतीने त्यांना ही वेळ आणलेली आहे की आता ते अजितदादा नसताना सगळ्यांसमोर दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्याच्यावर ते पाऊले टाकत आहेत।